यावर्षी काय करणार आहे आपण मेनली आंबा लागवड करायची आहे त्यांना लागवड करायची ऐका ना हे बघा सीआर टेक्निक. नमस्कार. पठार शिवार आदिवासी शेतकरी गटामध्ये आपल्या कृषी अधिकारी लगेच आता बघा लगेच आता थोडे माझ्याकडे थोडे आपल्या पठार शिवार आदिवासी शेतकरी गटामध्ये स्वागत आहे. आला का मी तुम्हाला लगेच सीआरए पद्धतीने आंबा लागवड टेक्निक आपले कृषी विभाग आपल्याकडे घेऊन आले. तुम्हाला माहित होतं ना प्रात्यक्षिक नाही पण ते माझ्याकडे तर काल झाला कालचा पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे आपल्याला खड्डा खोदता येणार नाही. त्याच्यामुळे फक्त आपण थेरीमध्ये घेऊ. सीआरए पद्धतीने आंबा लागवड आपण जसे आंबे लागवडीला जसे खड्डे खोदतो तसंच खड्डा खोदायचे. 4x4 नाही 2x2चा 2x2चा खड्डा खोदायचा. 4 पाईप घ्यायचे. समजा 3 फुटाचा पाईप घ्यायचा. 2 खड्डे खोल 3 फुटाचा पाईप घ्यायचा. 4 कोपऱ्याला ते पाईप असे उभे करायचे. त्याच्या खाली आपण जशी जीवाणू नियंत्रणासाठी जशी आपण ती बीएससी वगैरे पावडर वापरली अजून कोणती सर वापरायची मेंडेल पावडर बीएससी पावडर अशी ती वापरून घ्यायची. नंतर मग एक थर पालापाचोळा, एक थर मातीचा, एक थर पालापाचोळा, एक थर शेणाचा, शेणखताचा, कुजलेला शेणखत असं टाकून आपण खड्डा भरत आणू. पण ते खड्डा भरायच्या आधी चारही कोपऱ्यांना आपल्याला ते पाईप गाडायचे. जे असे 2 इंची पाईप नाही का आपला 2.5 इंची पाईप तेवढा तो 4 खड्ड्यांमध्ये गाडायचे आणि खड्डा भरून घ्यायचा आणि सरळ गाडायचा तो पाईप आणि पूर्ण खड्डा मातीना ते कसं भरून घेतला खड्ड्याला वगैरे सगळं डीएपी वगैरे काय खत टाकायचं ते सगळं टाकून घ्यायचं. व्यवस्थित टाकून घ्यायचं. थोडासा बाकी राहिला खड्डा भरायला का मग रोप लावून द्यायचं किंवा आधी जर समजा खड्डा भरला आपण आणि जून महिन्यात मग जेव्हा रोप लावू तेव्हा रोप लावून द्यायचं. पण ज्यावेळेस ते पाईप आपण कोपऱ्यांना जे गाडतोय 4 पाईप त्या पाईपांमध्ये रेती भरायची. म्हणजे चाळलेली रेती राहती जाडमध्ये ती रेती भरायची. रेती नाही मिळाली तर आपण कच भरू शकतो जेणेकरून ती जागा खालपर्यंत मातीमध्ये पाणी जे राहील त्याचा तो त्या पाईपाचा उपयोग होतो. कारण आता उन्हाळ्यामध्ये पाणी पुढे राहतं तापलेली जमीन राहते पाणी वरतून टाकलं का थोडंफार खाली जाते काही जास्तच वाहून जाते मग त्या मुळापर्यंत पाणी जात नाही. आपण बोलतो 15 लिटर तर कालच दिलता पण आज लगेच झाड कसं काय सुकला नाही का. हे ज्या काही प्रॉब्लेम आहेत ना हे मुळापर्यंत पाणी न गेल्यामुळे तो प्रॉब्लेम उद्भवतात. तो प्रॉब्लेम दूर करायसाठी कृषी विभागाने कृषी शास्त्रज्ञाने ही सीआरए पद्धत आपल्याला शोधून काढली. त्या सीआरए पद्धतीने जर शेतकऱ्यांनी जर सीआरए पद्धतीचा अवलंब केला तर 100% आपले झाडं जगतील नाही का. तर आणि तो रेती भरल्याच्या नंतर तो पाईप आपण अलगद असं ओढून घ्यायचं. म्हणजे ते पाईप काढून घ्यायचे. हा ते पाईप काढून घ्यायचं. झाड लावून खड्डा सेट होईल त्यावेळेस ते पाईप काढून घ्यायचे. नाही लगेच काढून घ्यायचं. लगेच काढून घ्यायचं. खड्डा भरला माती वगैरे भरली लगेच पाईप काढून घ्यायचं. म्हणजे ती रेती तिथं राहील. ती जमीन जर शेत झाली तर काही शेत होईल तो करणार नाही वरती. त्याच्यामुळे खड्डा भरला का खड्डा तिथं जागा रेतीला टाकायची काढून घ्यायचं बस. आणि नंतर जेव्हा आपण ड्रीप वगैरे करू किंवा त्या ड्रीपच्या ते ओलच जर त्या पाईपाच्या रेतीच्या जागेवर जर ठेवले तर डाळ मुळापर्यंत पाणी जाईल आणि त्याला वापसा पण मिळेल हवा पण मिळेल जास्त पाण्याचा साठा होणार नाही. आणि सीआरए पद्धतीने जर आंबा लागवड केली तर आपल्याला खूप फायदेशीर आहे. जर समजा आता आपण आधी लागवड केलेली आहे आता आमच्या इकडे आता बरेच शेतकरी आंबा लागवड केलेली पण आता पाण्याचे प्रॉब्लेम येतात. आता नितीन नव्हतं वावर डायरेक्ट असं तिरपई तर त्यांना डायरेक्ट पाणी सोडावं लागतं डायरेक्ट सरळ जाते. तर आता जरी आपण खड्डे घेतले आता पाईप गाडायची गरज नाही सर. आता खड्डे घ्यायचे तेवढे व्यासाचा खड्डा घ्यायचा हात पोहोचल एवढा त्याच्यात रेती टाकून द्यायची संपला विषय. तरी आता ही सीआरए पद्धत आपण जुन्या फळबागांना पण आपण करू शकतो. ओके तर अशी सीआरए पद्धतीची माहिती होती. धन्यवाद.
बरोबर थेंबे थेंबे डायरेक्ट मुळापर्यंत जाणार आहे.